घ्यायची आहे. भरत आणि रोहित ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. ज्याही 8 टीम्स क्वालिफाय झाल्या गेल्यात त्यांचं लॉट्स टाकले जातील. ते तब्बल जर पाहिलं गेलं तर 7 वाजता लॉट्स टाकले जातील. याची ज्या क्वालिफाय झालेल्या टीमने नोंद घ्यायची आहे. ज्याही 8 टीम्स आहेत त्या 8 टीमचा 7 वाजता लॉट्स टाकले जातील. यावेळेस टॅप केलं गेलं बॉलला सरळ दिगून गेलाय. आपण पाहू शकतात एक सिंगल धाब इथे कन्वर्ट झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या 2 अंकावरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा तुम्हाला कळवतोय की 7 वाजता लॉट्स टाकले जातील. जे संघ आजच्या दिवसात आणि कालच्या दिवसात क्वालिफाय झालेत त्या संघांमध्ये लॉट्स टाकले जातील 7 वाजता. यावेळी जर पाहायला गेलं तर स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न होता. 3 चेंडू अखेरीस धावा फलकावरती 3 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत आपण पाहू शकतात रोहित गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालेत. शिवमच्या विपक्षात आपण पाहू शकतात रोहित यांना आणि भरत त्यांच्या साथीनं बॅटिंग करण्यासाठी. कडक स्ट्रोक आहे स्ट्रेट फ्रॉम द ग्राउंड. इथे घडते काय तर मिस्टर भरत याला तंबूच्या अस्त्राला परतावं लागेल. भरतच्या खेळीचा होतो या अंत. फर्स्ट विकेट डाऊन इयर. खेळाडू बाद. Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo, a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lampion, Lampion. पाच चेंडू अखेरीस 4 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. 1 विकेट इथे मिळवला गेलाय. नवीन बॅटर अतुल मैदानात दाखल झाला गेलाय. यावेळेस काय घडतंय धाव इथे कंप्लीट केली जाते आणि षटक इथे कंप्लीट झालंय. आणि एका षटकाच्या करी जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या फलकावरती 5 आकड्यावरती. 5-1 ही सध्याची परिस्थिती फलकावरती आपण पाहत आहेत. देवा हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. टॅप केलं गेलंय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकात वाढ झाली आणि वाढ होत असताना जाऊन पोहोचली गेली फलकावरती. आपण पाहू शकतायत 6 आकड्यावरती. इथून देवाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली गेली. 1 विकेट मिळवून फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि इथून देवा हा गोलंदाज. यावेळेस मात्र फटका फसला. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दिला जातो वाईटच्या मदतीने. धावफलक 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. देवा आपल्या बॉलिंग क्रीज वरती. यावेळेस मात्र कडक स्ट्रोक आहे. फेकून दिलंय.
रनचा फटका इथे कन्वर्ट केला गेला. 11 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. यावेळेस मात्र काय घडतंय तर इथे रोहित याला तंबूच्या आशयाला परतावे लागेल. सन्मान्य आदरणीय एक गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले गेले तर कमलेशजी यांनी देखील क्रीडा मंचाच्या दिशेनं येऊन स्थानापन्न व्हायचे. नवसल्लागार मित्रमंडळाचे आपण पाहू शकतायत सल्लागार आहेत ते आणि त्यांनी देखील इथे क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. अतुल आणि रोशन ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. बॉलिंग मार्कवरती वाईट चेंडू पंचाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिग्नल दर्शवला जातोय. वाईटचा 14 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतायत. शेवटचे 2 बॉल आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज देवा आडव्या पाठनं खेळण्याचा प्रयत्न आहे इंटू द कॅपनं, परंतु हलक्या हाताने खेळला आणि एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 15 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर काय रणनीती असेल. रोशन ज्याने मागच्या डावामध्ये खूप चांगली गोलंदाजी करून फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची केली. यावेळेस मात्र रोशन याला तंबूच्या आशयाला परतावं लागेल. रोशनच्या खेळीचा होतोय त्यानंतर रोशन पाकटे तो पहिला खेळाडू बाद. Meneando chapa así, estilo sensual. Chapa así, estilo sensual. Meneando chapa así, estilo sensual. Estilo sensual, estilo sensual. Me gusta la chapa que suena placata, 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 placata. Me gusta la chapa que suena placata. Oh, oh, अतुल हा गोलंदाजी ट्रॅकवरनं आणि अतुलच्या विपक्षात अतुल ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता तो अतुल आपण पाहू शकतायत विकेटच्या पटलावरती. आडव्या बॅटनं जबरदस्त स्ट्रोक आहे. फेकून दिले बॉलला सरळ 4 धाब्यासाठी येतोय दर्जेदार चौकार 4 रन्स. चार धाब्याच्या मदतीने धावसंख्या 19 आकड्यावरती. इथून गती तुम्हाला पकडावी लागेल. अशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल कारण 40+ धावा तुम्हाला या फलकावरती एक्झिक्यूट कराव्याच लागतील आणि त्या इंटेन्शननी इथे प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. पहिला बॉल खेळत असताना अतुलच्या माध्यमातून यावेळेस जर पाहिलं तर स्विच अटेंड करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव वाईट प्लस एक सिंगल एकंदरीत या 2 धावा इथे मात्र गणल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकात वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत आपण पाहत आहेत. अभिषेक यावेळेस टॅप केले गेले. एकच धाव आणि एक धावेने जर पाहिलं तर 22 22 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 विकेटच्या मोबदल्यात 22 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतायत.
अतुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती अतुलच्या विपक्षात चांगला बॉल आहे पंचाच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता इथे कंप्लीट झाली आहे 3 चेंडू अखेरीस 22 इथून 3 चेंडू अतुलला कंप्लीट करायचे आहेत अतुलच्या विपक्षात अतुल व्हाईटचा सिग्नल इथे दिला जातोय व्हाईट बॉल येतोय व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 23 आकड्यावरती 3 चेंडू 23 ला 3 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतायत यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न फसला गेला विकेटचं पतन खेळाडू बाद Dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it. 4 चेंडू अखेरीस 23 ला 4 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता नवीन बॅटर मैदानात विशाल हा इंटर झालाय आणि अभिषेक अतुल च्याने खूप चांगली गोलंदाजी केली विशालच्या विपक्षात त्याला आता गोलंदाजी करायची आणि इथून जर पाहिलं तर धावा एक्झिक्यूट कराव्या लागतील या संघाला आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागणार आहेत आणि प्रयत्न करत असताना कशा पद्धतीचा खेळ खेळला जाईल हे देखील मात्र पाहू शकतायत आपण या विकेटच्या पटलावरती विशाल नव्याने तो मैदानात गेलाय अतुल शेवटचा बॉल शेवटचे 2 बॉल आहेत व्हाईटचा सिग्नल इथे दर्शवला जातोय आता धाबा फलकावरती जर पाहिल्या तर त्या 24 आकड्यावरती इथून या 2 चेंडूवर एक तगडा प्रहार खेचावा लागेल यावेळेस जर पाहिलं तर चेंडू बॅक साईडला निघून जातो एंड मोमेंटला चेंडूला रोखलं जाते 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाबाच्या मदतीने पंचाच्या माध्यमातून सिग्नल दिला जातो लेग बाईजचा आणि 2 धावा इथे मात्र एक्झिक्यूट केल्या जातात धावफलक आता फलकावरती पाहायला मिळते 26 या आकड्यावरती शेवटचा बॉल अतुल गोलंदाजी ट्रॅकवरनं विशालच्या विपक्षात अतुल यावेळेस जर पाहिलं गेलं तर विकेटचं पतन होतंय खेळाडू इथे बाद होतोय Ding ding. Crazy. Ding ding. सो मच धावसंख्या फलकावरती पाहू शकता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 26 लॉस ऑफ 5 विकेट शेवटचा षटक इथे आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज देखील सज्ज झालेत आणि या शेवटच्या षटकासाठी तुमच्याकडे फक्त 1 मिनिट राहिलाय याची देखील नोंद घ्यायची आहे दुर्गेश गोलंदाजी ट्रॅकवरनं 1 मिनिटात हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ही नोंद घ्यायची आहे यावेळी जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग आहे पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातो व्हाईटचा व्हाईट बॉल येतोय
काय लाजबाब इथे मात्र विकेट मिळवली गेली. वाईट प्लस विकेट इथे मात्र प्राप्त झाली आणि एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना धावसंख्या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. यावेळी जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं 27 आकड्यावरती अर्धा मिनिट. चला पंच एक प्लेयर बाहेर काढायचा आहे. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंचाच्या माध्यमातून व्हाईटचा सिग्नल इथे दिला जातोय. व्हाईट बॉल येतोय आणि 29 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोचली गेली. 2 व्हाईट आले गेले या षटकामध्ये. यावेळी स्टॉप केलं इंटू द कॅपला जबरदस्त फटका आहे. निघून गेलाय सरळ 4 धाब्यासाठी येतोय धमाकेदार. दोन चेंडू अखेरीस 33. यावेळेस मात्र बॅट चेंज बॅक साईडला हा चेंडू निघून जातो. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय का? यस डेफिनेटली 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने धावसंख्या आपण काढते पाहू शकता 35 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 35 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतात. दुर्गेश गोलंदाजी ट्रॅक पण तो सज्ज झालाय. यावेळेस चांगला बॉल चांगली लेंथ आहे. डॉट चेंडू यावेळेस मात्र टॅप केला इंटू द कॅप करण्याचा प्रयत्न. 1 पासून चेंडूला गॅदर केलं जाते. थोडीशी चुकी आणि त्याचं भोगतान पूर्ण टीमला करावं लागतंय. इथे 2 धावा आणि यावेळेस जर पाहिलं तर 5 चेंडू अखेरीस धाबा पालकावरती पाहू शकतायत. 37 37 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाबा बनल्यात. फायटिंग टोटल झाली आहे. लढण्यायोग्य बल इथे मात्र आलं गेलंय. एकंदरीत 37 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. एक शेवटचा बॉल आणि त्यावर जर पाहिलं तर एखादा स्ट्रोक मोठा आला. Up on my beat up the sounder. अरे वराडी नसून वराती मंदी हा घुसतो नाचाया आणि झिंगून नाचला हानेच लागू दे वाजाया. आला मिरवणुकीत भावड्या गर्दी दांडिया खेळतोय भावड्या. अंडी फोडाय वर गोविंदा खाली नाचून घेतोय भावड्या. टांगा पलटी सुटले घोडे कंठ फाटून तुटले जोडे. गिरक्या घेतो काढून सजला घेतो सोडून लाजेला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला. Hey DJ, won't you play my sound? Or won't you play it on now? Won't you get it on around? Adara
चला दोन्ही संघाचे एक्स्ट्राचे प्लेयर इकडे पाठवायचे आहेत. देवा यावेळेस मात्र कलात्मक क्लासिक, परंतु फील्ड खूप चांगल्या पद्धतीची झाली आहे. 2 चेंडू इथे मात्र कंप्लीट झाले. धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहू शकतात. चार चेंडू 4 धाबा इथे मात्र प्राप्त झाल्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. 38 धाबांचं टार्गेट सेट केलं गेले आणि या टार्गेटच्या विपक्षात तुम्ही बॅटिंग करत असताना इथे 4 धाबा एक्झिक्यूट केल्या गेल्यात. टॅप केलं गेलं हलक्या हाताने. एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते सिंगलच्या मदतीने. जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकता. 4 चेंडू अखेरीस 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये कितपत मजल मारली जाईल हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचंय. रुद्र 11 आणि सार्थक 11. चला दोन्ही संघ लगेच आपण टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता दोन्ही संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पडल्यानंतर बाउन्स प्राप्त झालाय. तर सन्माननीय आदरणीय कमलेशजी सामंत यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे कंप्लीट केला जाईल. सार्थक 11 आणि त्याच्या विपक्षात रुद्र 11 ही मॅच मात्र आपण पाहू शकणार आहात. यावेळेस मात्र कबरच्या रिझनमध्ये हा पटका मात्र खेळला गेला. एक सिंगल धाबे ते कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 1 इथे कंप्लीट झालाय. एका षटकाच्या अखेरीस 7 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. आता इथून जर पाहिलं ना तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि टार्गेट जर पाहिलं तर 31 धाब्यांचा आहे. 7 यावेळेस टॅप केलं गेलंय बॅटची खालची कडा आणि एक सिंगल धाव इथे मात्र चोरून काढली जाते. चांगल्या पद्धतीने मात्र सिंगल धाव इथे मात्र पळून पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या पद्धतीने जर पाहिलं तर 8 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. सतरा चेंडू आणि 30 धावेची गरज. यावेळेस आडबा बाटणं काढायचा प्रयत्न आहे. 1 बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जात आहे. या चेंडूला रिटर्न केलं तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली गेली सिंगलच्या मदतीने. धाबा 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. यावेळेस जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव. तीन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धाबा फलकावरती पाहू शकतात. दहा या आकड्यावरती धावसंख्या. या मॅच नंतर जर पाहिलं ना तर लॉट्स टाकले जाणार आहेत याची देखील नोंद घ्यायची. ही मॅच झाल्यानंतर जेही क्वालिफाय झालेले संघ असतील ना त्यांच्यासाठी सूचना आहे की लॉस्ट आपण टाकतोय. वाईट चेंडू येतो. 11 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. 3 चेंडू अखेरीस गोलंदाजी ट्रॅक पण आपण पाहू शकतात. रोहित सज्ज झालेत. रोहित आतापर्यंत पाहू शकतात. यावेळी स्टाप केले गेले. एकच धाव आणि एक धावेवर समाधान व्यक्त करून धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावरती. 2 चेंडू इथून कंप्लीट करायचे आहेत आणि 12 चेंडू 26 ची गरज असताना इथून काय खेळ या बॅटरच्या माध्यमातून खेळला जाईल. अश्विनी आणि देवा ही जोडी मैदानात सज्ज आहे. 14 ला 26 ची गरज.
14 चेंडू 26 ची गरज. अश्विनी आणि देबा ही जोडी मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती. यावेळेस मात्र यष्टांचा भेद घेतला जातोय. महत्वाची विकेट मिळून दिली गेली. विकेटचं पतन खेळाडू बाद. तेरा चेंडू आणि 26 ची गरज आहे. यावेळेस चांगला बॉल गुड लेंथ जबरदस्त ॲक्युरेट पिचिंग. डॉट चेंडूची सांगता येते कंप्लीट झाली आहे. काय कमबॅक केला जातोय. आता इथून जर पाहिलं तर 12 चेंडू 26 ची गरज आहे. 12 ओव्हर रिमेनिंग रिक्वायर्ड टू 26 रन विन. नवीन गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झालेत. आपण पाहू शकतात अतुल, देवा आणि सूरज ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. यावेळेस मात्र जर पाहिलं तर मंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातो वाईटचा. वाईट बॉल येतोय. आता 12 चेंडू आणि 25 ची गरज. यावेळेस जर पाहिलं गेलं तर इंटू ते आपला चेंडू निघून जात असताना चेंडूला रोखलं जात आहे. जबरदस्त. चला 12 चेंडू 25 ची गरज आहे. यावेळेस स्टॉप केले गेले बॉलला सरळ निघून गेलाय. इंटू ते आपण चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4 धावा तुम्हाला खूप मार्क ठरू शकतात. चौकार 4 रन्स. सूरज 10 चेंडू 20 धावेची गरज. यावेळेस आडव्या वाटण्या करण्याचा प्रयत्न चेंडूला फेल करून रिटर्न केलं जाते. एकच सिंगल धावे ते कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतुलच्या गोलंदाजीतील चांगला बॉल गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली आहे आजच्या दिवसामध्ये. अतुलच्या माध्यमातून एक सिंगल धावे ते कन्वर्ट केली जाते. आता धाबा फलकावरती जर पाहिल्या तर त्या 20 आकड्यावरती आणि इथून जिंकण्यासाठी 8 चेंडूत तुम्हाला 18 धावसंख्येची गरज. यावेळेस जर पाहिलं तर चांगला बॉल पंचाच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी आहे. जबरदस्त लेंथ ॲक्युरेट पिचिंग. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या सानी जर पाहिलं तर 20 आकड्यावरती धावसंख्या स्थिर. आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 7ला 18 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती. यावेळेस मात्र शेवटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बसला. विकेटचा
षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. धाबा फलकावरती पाहू शकतात 20 सेकंदावरती 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 6 चेंडू 18ची गरज. त्यावेळेस मात्र कडक स्ट्रोक आहे, निघून गेलाय. निर्णायक, दर्जेदार, क्वालिटी, ब्रँडेड चौकार. 4 रन्स. आता 5 मध्ये 14ची गरज आहे. जबरदस्त स्ट्रोक इथे कन्वर्ट केले जातात. इथून गोलंदाजी ट्रॅक पण आपण पाहू शकतात. गोलंदाज सज्ज होत आहेत. रोशन खोलूबा टप्प्याच्या लेंथला पिक करत असताना घडली चुकी आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल आपल्या विकेटनं. विकेट मिळते खेळाडू बाद. चार चेंडू 14ची गरज आहे. इथून आता दोन्ही बाजूनी सामना झुकलाय समान स्थितीमध्ये, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं जड जाऊ शकतं. कारण 4 चेंडू 14ची गरज असताना जर पाहिलं तर इथून तुम्हाला 3 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 2 मिनिटं 41 सेकंद राहिलेत. यावेळेस मात्र टॅप केलं गेलंय. जबरदस्त स्ट्रोक आहे, परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव, एकच धाव. तीन चेंडू 13ची गरज. यावेळेस मात्र टॅप केला गेलाय. जबरदस्त स्ट्रोक आहे, सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ झाली आहे आणि आता जर पाहिल्यानंतर 2 चेंडू 12ची गरज. बॉलिंग करणारी टीम या मॅच मध्ये पूर्णपणे अभीस झाली आहे. जबरदस्त अफलातून. यावेळेस एक सिंगल धाव. एक चेंडू 12ची गरज. औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. आपण पाहू शकता रोशन चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅक पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. षटक कंप्लीट झालंय आणि इथे विजय प्रस्थापित करतायत. चला लगेच आपण लॉस टाकतोय का? यस, इथे लॉस टाकले जात आहेत आणि